नमस्कार, मी सुनीता पाटील सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। खूप पसीना आलेला आहे कारण सिम्बाने खूप मला सतवलेला आहे। कारण आता सिम्बाला टॅबलेट्स दिलेले आहेत, स्प्रे मारून मसाज केलेला आहे। त्याचबरोबर मी त्यांना अंड दिलेलं आहे, बॉइल्ड अंड, आणि चिकन राईस सुद्धा खाल्लेला आहे त्यांनी आता। आणि बघायचं तुम्हाला आता ते दोघे काय करतायत, ते दोघे म्हणजे सिम्बा आणि जिम्बा। तर तुम्हाला मी आता दाखवते। हे बघा औषधं, हे आता एक अर्धी गोळी दिलेली आहे आणि ह्याच्यातले कॅप्सूल दिलेलं आहे आणि या स्प्रेने मसाज करतो आपण, म्हणजे स्प्रे मारून मग हातानेच मसाज करायचा। ही प्रोटीन पावडर आहे। ही प्रोटीन पावडर संदेश दादा 4च्या दरम्यान देईल, कारण आता सगळं एकदम दिलं तर उलटी होऊ शकते। आणि ह्याच्यामध्ये त्यांचा खाऊ आणलेला होता आणि हे बिस्किट आहे, जाताना मी देईन त्यांना। हे त्यांचं अंथरूण लावलेलं आहे, हे बास्केट आहे। जिम्बाला आम्ही असं मोकळं ठेवत नाही, कारण त्याला कुठेही अडगळीच्या जागी जाऊ द्यायचं नाहीये, कारण धक्का लागला तर पुन्हा मणक्याचा प्रॉब्लेम सुरू होईल। आणि हा बघा आमचा, हा बघा नाही, ही बघा आमची जिम्बा कशी बसलेली आहे मस्त खाऊन पिऊन। हो, आता बास्केटमध्ये ठेवणार आहे मी तुला। आणि हा बघा सिम्बा, सिम्बा त्या बास्केटच्या मागे कसा जाऊन लपून झोपलाय। सो अशा पद्धतीने जिम्बा आता बघा चालते कशी आहे, नाही उगच नाही ती म्हण, देव तारी त्याला कोण मारी। अक्षरशः ज्या वेळेला तिचा ऍक्सिडेंट झाला होता ती घसरून 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 चालत होती आणि आता ती छान चालतीये। दुखतं तिला मध्ये मध्ये, म्हणून मसाज करतो आपण तिचा। आणि हे पाणी वगैरे, बरं मी गरम पाणी थंड करून आणते त्यांना प्यायला। सध्या आजारी आहे ना, म्हणून एवढं कौतुक, हो की नाही जिम्बा? नंतर त्यांनाच या ॲटमॉस्फिअरमध्ये वावरायचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे। जोपर्यंत आम्ही आहोत आणि ते इथे आहेत तोपर्यंत नक्कीच आम्ही त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित करू। सिम्बा पण मस्त पोटभर खाऊन झोपलाय आता तिथे। आता हिला बास्केटमध्ये टाकू की नको टाकू? नाही टाकलं तर मग ही इकडे तिकडे हुंदडत राहणार, कारण आता 2ला संदेश दादा येणार, त्याच्यानंतर ना त्यांचं लक्ष असतं। आता 2 वाजेपर्यंत हिला मला बास्केटमध्ये ठेवावंच लागणार। हा हे बघा एवढं शिल्लक राहिलेलं आहे, तर मी एका ह्याच्यामध्ये ठेवून दिलं, त्यांची मम्मी येऊन खाऊन जाईल म्हणून तसं ठेवलंय मी। नेहमीप्रमाणे स्वतःच्या कुटुंबाची आणि इतरांची काळजी घ्या, आई वडिलांची सेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना खाऊ पिऊ घाला, जमत नसेल तर निदान मारू तरी नका। जय हिंद, जय भारत।